खास रिपोर्ट। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबाने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी काय झालं होतं याबाबतची मोठी माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली आहे। 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या गेटवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना धमकीचे अनेक फोन यायला सुरुवात झाली होती। मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर मला भीती वाटते, एवढंच बोललेले। अश्विनी देशमुख यांनी 3 जानेवारीला सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर काय जबाब नोंदवला ते बघूयात। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेने संतोष देशमुखांना जीवे मरण्याची धमकी दिली होती। नोव्हेंबर महिन्यात देशमुखांना धमकी देण्यात आली होती। धमकीमुळे संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ होते असा जबाब अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलाय। आमच्या जॉबला थोडं बाजूला ठेवा, आमचा मागं पुढं होऊ द्या, दुःखात होतो आम्ही, मागं पुढं झालं। आमच्या म्हणजे आमची मानसिकता नव्हती कुठली जॉब वगैरे द्यायची, पण त्या कालावधीमध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे होत्या त्याच्यात सीआयडीची काही चूक आहे का नाही मला माहीत नाही। अश्विनी देशमुखांच्या पुरवणी जबाबामुळे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर पुरवणी जबाब म्हणजे काय ते बघूयात। अनेकदा फिर्यादी किंवा साक्षीदाराला पहिला जबाब नोंदवल्यानंतर आणखी काही सांगायचं असतं किंवा आधी दिलेल्या माहितीत काही सुधारणा सुचवायची असते। अशा वेळी त्याचा आणखी एक जबाब नोंदवला जातो, त्याला पुरवणी जबाब म्हटलं जातं। यामध्ये साक्षीदाराला सुधारित माहिती सांगता येते। मूळ जबाबामध्ये जर अतिरिक्त माहिती द्यायची असेल तर दुसरा पुरवणी जबाब नोंदविला जातो। बऱ्याचदा निर्गुण हत्येच्या प्रकरणात साक्षीदार घाबरलेले असतात, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर ते त्यांचा पुरवणी जबाब देतात, परंतु या पुरवणी जबाबाची जी विश्वासार्हता आहे 2 बाबींवर अवलंबून असते। पहिली बाब म्हणजे हा पुरवणी जबाब किती लवकर नोंदवला, किती उशिरा नोंदवला, आणि दुसरी बाब म्हणजे या पुरवणी जबाबाच्या समर्थनार्थ जो इतर साक्षी पुरावा आहे तो सपोर्टिंग आहे किंवा नाही। अश्विनी देशमुख यांचा पुरवणी जबाब पुढील तपासात कितपत महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 31 तारखेला तुम्हाला माहिती आहे की वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली सीआयडीच्या समोर। त्यानंतर आता 13 दिवस झाले, 14व्या दिवशी पुन्हा न्यायालयाच्या